आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील बनपुरी येथे संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त शेवटच्या दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते। यात्रेच्या आखाड्यात 100 रुपये ते 5 लाखांपर्यंत 200 कुस्त्या खेळवण्यात आल्या। 1 नंबरची 5 लाखाची कुस्ती महाराष्ट्र केसरी शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरचा पट्टा पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध दीनानगर आखाडा पंजाबचा पट्टा पैलवान बाबा फरीद यांच्यात काही वेळ अटीतटीची रंगत चालली होती। अवघ्या 15 मिनिटांत पैलवान पृथ्वीराज पाटीलने फायनलची पोकळ घिस्सा डावावर कुस्ती चितपट केल्याने आखाड्यातील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला। बनपुरी येथे भरलेल्या फडात या मैदानात 15,000 रुपयापासून 5 लाखांपर्यंत मान्यवरांनी लावलेल्या 11 नियोजित कुस्त्या डोळ्यांचे पारणे फेडण्याजोगे आणि चटकदार झाल्या। याशिवाय या मैदानात कातर खटाव तसेच भागातील तालीमच्या मुलींनी कुस्त्या खेळून बनपुरी मैदानात प्रेक्षकांची मने जिंकली। तालुक्यातून व परिसरातून कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मैदानात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। कातर खटावच्या टापूत वसलेलं हे छोटंसं बनपुरी गाव, या गावात दरवर्षी संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे जंगी मैदानाचे नियोजन करण्यात आले होते। सांस्कृतिक कार्यक्रम, रथ सोहळा सोबत गज्जी नृत्य, सायंकाळी 7 वाजता महाप्रसाद, रात्री 10 वाजता ऑर्केस्ट्रा, मनोरंजनाचा करमणुकीचा कार्यक्रम ठेवण्यात आले होते। मंगळवारी 5 वाजता भव्य कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते व रात्री 10 वाजता लगेच कुस्त्यांचा फड संपतो न संपतो तोच ऑर्केस्ट्रा स्वरमिलन झाल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली होती। अशा तऱ्हेने श्री संत तुकाराम महाराज बीज यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांचे मैदान पार पाडीत यात्रेची सांगता करण्यात आली। यावेळी समस्त ग्रामस्थ, मुंबईकर, दुकानदार, सर्व सार्वजनिक तरुण मंडळे, बनपुरी तसेच बाहेरगावी असून यात्रेसाठी वेळ काढून योगदान देणारे समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खडकीचे आबासूर आतमध्ये घ्या, या त्यांना मध्ये घ्या। आबासूर आदेश टिंबोळी, आबासूर, सुनील फडतरे, अमोल फडतरे, मंगेश फडतरे, पांडुरंग मांडवे, हा रामभाऊ पाटील, रमेश चव्हाण, धनंजय क्षीरसागर, गजानन गोबरे। आबासूर एक महान व्यक्तिमत्व। आबासूर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार। आणि त्यांनी मंगेश तात्यांना माहिती आहे, त्यांनी तो काळ अनुभवलेला आहे। असे आबासूर पैलवान खऱ्या अर्थानं प्रेक्षक, सज्जन प्रेक्षकांचं मी काय सांगितलं, मी स्वतः 24 बघितलेला आहे। आम्ही म्हणजे कुठेही कुस्त्या गेलो 24 तास बरोबर असायचे। सातारा तालीम संघाचे एकेकाचे महान म्हणलं हे तिन्ही म्हणलं। या लाल मातीचं वैशिष्ट्य असं आहे, जो प्रामाणिक करेल त्याला मला कुस्ती देश कमी येईल भाव। बरोबर, कुस्ती सोडल्यानंतर जी कष्ट केलेला आहे त्या कष्टाचा एकही थेंबही लाल मातीन बजरंगबली वाया जाऊन देत नाही। ही जागृती अवस्था आहे आमच्यासाठी। बरोबर आहे, त्याचा कुठं नाही कुठं तरी त्याचा कसर भरून काढतीच 100%। तरी एखाद्याला कुस्ती यश नाही आलं तरी कुठे व्यवसायात पडू द्या, काय त्याचं भरून काढते। आणि कुस्तीच्या नावाखाली जी अशी म्हणजे थोडक्यात काय 2 नंबरनं जी कुस्त्या खेळून पैसे कमावतील, पैसे मिळतील, पण ती पैसा त्यांच्या चांगल्या कामाला उपयोगी येणार नाही। बरोबर आहे। आणि चांगल्या काटा कुस्त्या घेऊन ती पैसे त्याला आयुष्यभर संपणार नाही। ही या लाल मातीचं वैशिष्ट्य आहे। बरोबर आहे। मंगेश तात्या जिथं जिथं मैदान असतं नवीन पैलवानांना उद्बोधन करत असतात, मार्गदर्शन करत असतात। आणि पैलवानानं कसं राहिलं पाहिजे याबद्दल नेहमी मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व। 10,000 रुपयाचं इनाम लागले अंकुश भाऊंच्या वतीनं। कुस्ती अतिशय काटा कुस्ती चालू आहे। घालून अंगावर आलेला होता, तिथंच तो प्रयत्न झाला घिसा। दोघही लढवये पैलवान आहे, एक आग आहे, एक वाघ आहे। असे पैलवान, अशी कुस्ती सुई पडली तरी आवाज येईल असे सज्जन प्रेक्षक। अनेकांनी योगदान दिलं, लाखाची बक्षिस या ठिकाणी लावली, पण प्रसिद्धीसाठी कुणीही आत नाही। प्रसिद्धीपासून दूर राहून हा कुस्ती परंपरा वाढली पाहिजे, जोपासली पाहिजे, यासाठी धडपडणारी मंडळी
म्हणजे बनपुरीकर मंडळी आणि घिसा आणि घिसाडावरती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विजय झालेला आहे. उपस्थित सर्व पैलवान मंडळी, कुस्ती शौकीन मंडळी, वस्ताज मंडळी, या सर्वांचं मी कुस्ती निवेदक पैलवान उमेश. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.